भाजप नेत्याच्या लेकीचा कॉक्रोचना पाठिंबा का? शिक्षण मंत्र्यांच्या नियुक्तीवर टीका, यशस्विनी राजे सिंहची चर्चा का? नीट पेपर लीक सह धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन झालं. या आंदोलनात देशातला युवा वर्ग एकवटला. विशेष म्हणजे यात भाजपच्याच नेत्यांच्या मुलांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यात एका नावाची मोठी चर्चा आहे. ते नाव आहे यशस्विनी राजे सिंह. ती भाजप नेते आणि माजी आमदार विक्रम राजेसिंह यांची कन्या आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा असो की प्रल्हाद जोशी यांची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती असो, यशस्विनी राजेसिंहनं यावर कठोर शब्दात मत व्यक्त केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर तिची मोठी चर्चा आहे. कोण आहे यशस्विनी राजेसिंह? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर देशभर मोठं आंदोलन केलं गेलं. कॉक्रोच जनता पार्टीसोबत दिल्ली जंतर मंतरवर विद्यार्थी एकवटले. या आंदोलनात भाजप नेत्याच्या लेकीनं जंतर मंतरवर जात पाठिंबा दिलाय. यावरून साहजिकच यशस्विनी राजेसिंह हिच्यावर उजव्या विचारसरणीच्या गटाकडून मोठी टीका झाली. उच्च शिक्षित असलेली यशस्विनी व्यवसायानं कंटेंट क्रिएटर आहे. यशस्विनी राजेसिंह हिनं केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबाच दिला नाहीये, तर नवीन शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती म्हणजे एक वाईट विनोद असल्याचं म्हणत आपल्याच पक्षाच्या सरकारवर तिनं टीकाही केली आहे. यशस्विनीनं एक व्हिडिओ पोस्ट करत जंतर मंतरवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध केला. तसंच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कोण आहे यशस्विनी राजे? सांगते. यशस्विनी राजे भाजप नेते विक्रम सिंह यांची कन्या आहे. विक्रम सिंह हे उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर सदर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आहेत. यशस्विनी उच्च शिक्षित आहे. गेल्या 3 वर्षांपासून ती भारतात राहते. त्याआधी ती शिक्षणासाठी परदेशात राहत होती. यशस्विनी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. तिनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये MSc पर्यंत शिक्षण घेतलंय. तसंच किंग्स कॉलेज लंडन मधून आंतरराष्ट्रीय संबंधांवर BA ची पदवी घेतली आहे. यशस्विनी हिनं युनिसेफ इंडिया, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह आणि लंडनच्या सरकारी कार्यालयात इंटर्न म्हणूनही काम केलंय. सध्या ती भारतात परतलीये. पण भारतात राहत असली तरी ती कुटुंबासोबत राहत नाही. वडील भाजपचे मोठे नेते असतानाही जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशात गाजत होतं, तेव्हा यशस्विनी हिनं विद्यार्थ्यांच्या मागणीला उघड पाठिंबा दिला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिने इंस्टाग्रामवर पोस्टही केली होती. विशेष म्हणजे यशस्विनी सिंह हिनं स्वतः जंतर मंतर इथं CJPच्या आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेतला. जंतर मंतरवरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन तब्बल 36 दिवस चाललं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरूनही यशस्विनी सिंह हिनं धर्मेंद्र प्रधानांवर टीका केली होती. ती म्हणाली, राजीनामा पत्रातली भाषा ही आपल्या कृतीबद्दल पश्चाताप करणाऱ्या किंवा जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीची वाटत नाही, उलट ती एका शहीदासारखी होती, असं यशस्विनी हिनं म्हटलंय. इतकंच काय, तर एका मुलाखतीत बोलताना यशस्विनी हिनं प्रल्हाद जोशी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरूनही ती चर्चेत आली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांना नियुक्त केलं. केंद्र सरकारच्या या निर्णयावर यशस्विनी सिंह हिनं प्रश्न उपस्थित केला आणि या निर्णयाला एक वाईट विनोद असं म्हटलं. यशस्विनीचे वडील भाजपचे नेते असताना त्यांनी केलेली टीका म्हणजे भाजपला घरचा आहेर म्हटलं जात आहे. विक्रम सिंह भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांचा 2024च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार चंद्रप्रकाश यांच्याकडून पराभव झालाय. पण यशस्विनी हिनं आपण आपल्या वडिलांशी राजकारणावर चर्चा करत नाही असं म्हटलंय. इतकंच काय, तर यशस्विनी ही गेल्या 3.5 वर्षांपासून भारतात राहते, पण कुटुंबासोबत राहत नाही, तर ती एकटी राहते. याचं कारण विचारलं असता मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं ती सांगते. गेल्या अनेक वर्षांपासून यशस्विनी आपल्या वडिलांचा मतदारसंघ असलेल्या फतेहपूर सदरला गेलेली नाहीये. याबाबत विचारलं असता मी स्वतःला राजकीय वातावरणापासून पूर्णपणे दूर ठेवते असं यशस्विनी सांगते. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाआधी यशस्विनी पुन्हा चर्चेत आली असली तरी याआधीही तिच्या बाबतीतले वाद चर्चेत होते. त्यावेळीही यशस्विनी सिंह हिनं वडिलांच्या विरोधी भूमिका घेतली होती. त्यावेळी तिच्यावर मोठी टीका झाली होती. एकीकडे भाजपचे माजी आमदार विक्रम राजेसिंह गोरक्षा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत असतात, तर दुसरीकडे यशस्विनी सिंह हिनं तिचा आवडता अन्नपदार्थ हा बीफ न्यूडल्स असल्याचं म्हटलं होतं आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पण राजकीय मतं आणि वैयक्तिक आवड या मुद्द्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान यशस्विनीप्रमाणेच तिची धाकटी बहीण मनस्विनी देखील बऱ्याचदा चर्चेत असते.
तिनं तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये नास्तिक आणि स्त्रीवादी असल्याचा उल्लेख केलाय. तसंच मानवाधिकारावर विश्वास असल्याचं सांगत फ्री पॅलेस्टाईनच्या मागणीला तिनं पाठिंबा दिलाय. एकंदरीत भाजप नेते विक्रम राजेसिंह यांच्या विरोधी असलेली भूमिका घेत या दोघी बहिणी स्वतंत्र मत व्यक्त करतात. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.